हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी खूप गडबडीत शूट करते. माझ्याकडे हार्डली 5 ते 7 मिनिट आहेत आणि तेवढ्यात मला शूट करायचं आहे. आणि काल मी न सांगता सुट्टी घेतली, काहीच तुम्हाला सांगितलं नाही. याचं कारण पहिल्यांदा सांगते. मी जेव्हा 100 डेज 100 ब्लॉग स्टार्ट केलं होतं चॅलेंज, आणि त्यानंतर मग मिडलमध्ये आल्यानंतर ना एवढं एक्झॉस्टेड फील झालं होतं मला की माझ्याकडून होत नव्हतं घर सांभाळणं आणि मुलांना सांभाळणं, सगळं एकटीने करणं आणि हे व्लॉग्स डेली अपलोड करणं खूप मला डिफिकल्ट होत होतं. तर त्यावेळी मी असं ठरवलं होतं की जेव्हा पण हे चॅलेंज कम्प्लीट होईल त्यानंतर मी विदाउट एनी गिल्ट एक दिवसाची सुट्टी घेईन, की कुठलाही मला गिल्ट नसेल. त्या दिवशी मी काही शूट नाही करणार, प्लस मी काही अपलोड नाही करणार. तर असं ठरवलं होतं. तर 100 डेजच्या ह्याच्यामध्ये आजोबा गेल्यामुळे मध्ये काही 15 दिवसाचा गॅप आला होता. पण तो जो गॅप होता तो असा काही गिल्ट फ्री नव्हता. म्हणजे त्यावेळी एक वेगळा स्ट्रेस होता, घरात वातावरण वेगळं होतं, प्लस एक गिल्ट होता कुठंतरी की माझं चॅलेंज जे आहे ते फक्त 2 ब्लॉग्ससाठी राहिलेलं आहे. त्यामुळे ते असं एक शांतपणाची सुट्टी नव्हती, म्हणून मी ती काल घेतली. परवा 100 ब्लॉग्स जे आहेत ते कम्प्लीट झाले आणि मला स्वतःला खूप स्वतःचा अभिमान वाटतोय. कारण जर तुम्ही माझे आधीपासूनचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी किती, म्हणजे ते चॅनल एवढं फास्ट ग्रो झालं होतं ना सुरुवातीलाच. आणि त्याला असं खूप काही वेगळं मला करायची गरज पडली नव्हती. खूप फास्ट ग्रो झालं होतं. म्हणजे मी ब्लॉग्स टाकत गेले सुरुवातीला आणि चॅनल ग्रो होत गेलं. 2-2.5 महिन्यांमध्ये ते मॉनिटाईज झालं. छान सगळं चालू होतं. पण नंतर मग माझं मूडवर सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी ब्लॉग टाकायचे, त्यानंतर मग मी एक 4-5 दिवस कंटिन्युअस टाकले की मी महिने गायब असायचे. तुम्ही विचारत राहायचा, मी प्रत्येकाला सांगत राहायचे, पण ब्लॉग अपलोड करणं काही व्हायचं नाही. प्रमोशन्स येत होते, एवढे सारे प्रॉडक्ट्स मी प्रमोट करत होते. त्यामध्ये सुद्धा प्रमोशन्स येत होते, प्रॉडक्ट मी प्रमोट करत होते. त्यावेळेला तर अक्षरशः अशी एक कंडिशन आली होती की मी फक्त जे कोलॅबोरेशनवाले जे व्हिडिओज आहेत तेच फक्त अपलोड करायचे. त्यामुळे आत्ता 100 दिवस सलग ब्लॉग्स टाकणं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती. आणि ते अचीव केल्यानंतरचं जे समाधान आहे ते मला मिळालं. आणि त्यामुळे काल कुठलंही मी काही शूट केलं नाही. गिल्ट फ्री अक्षरशः मी काल राहिले पूर्ण एक दिवस. कारण आधी कसं व्हायचं, 100 डेजमध्ये जरी मी एखाद्या दिवशी घेतली सुट्टी, म्हणजे ब्लॉग शूट करायला, अपलोड तर मी कंटिन्युअस केले, पण शूट करायला सुट्टी घेतली तर मग त्या दिवशी ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर ब्लॉग शूट करायचे आणि तो ब्लॉग एडिट करायचे आणि दुपारी टाकायचे आणि परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग. म्हणजे असा हेक्टिक दिवस जायचा तो एक दिवस सुट्टी घेतली तर. पण काल मी असं ठरवलं होतं काही शूट नाही करायचं, काय नाही. आणि हा जो आत्ता व्हिडिओ शूट करते तो आज सकाळी करायचा आणि टाकायचा. तरी मला हे हेक्टिकच झालं, कारण आज आहे वीरूचा बर्थडे आणि एवढं सगळं गडबड आहे. आता मला लगेच, आत्ता मी जस्ट बाहेरून जाऊन आले, केंद्रात घेऊन गेले होते त्याला, आणि एवढ्या उन्हात जावं लागलं आम्हाला, कारण आता आम्हाला जायचंय बाहेर जाऊ आम्ही. त्यामुळे मला आत्ताच जायचं होतं. परत पूर्ण दिवस गडबड राहणार आहे. ते सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेनच. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते सगळं बघालच. तर 100 डेजमध्ये इतके सारे अडचणी आल्या. सुरुवात झाली ती पहिल्या 15-16 ब्लॉगपासून. 15-16 ब्लॉग छान गेले. त्यानंतर माझा घसा बसला. मी आजारी पडले. नॉर्मल आजारी होते, सर्दी होती, थोडा ताप होता, तरी पण मी मॅनेज करत होते की चला ब्लॉग टाकूया. आणि त्यानंतर खरी मजा झाली की माझा पूर्ण आवाजच गेला. अजिबात, म्हणजे मला बोलता येत नव्हतं. ते पण ब्लॉग्स तुम्ही बघितले आहेत. तुम्ही मला सांगत होता की हेल्थ फर्स्ट आणि नको करू, 2 दिवसाचा आराम घे. स्टील मला घ्यायचं नव्हतं आराम वगैरे काही, मला गॅप नव्हता घ्यायचा. तर ते मॅनेज केलं. त्यानंतर मला वाटतं थोड्या दिवसांनी छोट्या मोठ्या गोष्टी होत राहिल्यात, आता मला आठवत नाहीत. त्यानंतर अभिषेकचं आजारपण, ते पण अचानक आलं. असं नाही की बाबा माहिती होतं, प्री प्लॅन होतं, ऑपरेशन होणार आहे वगैरे. ऑपरेशन तर प्री प्लॅन होतं, पण जे आजारपण त्याचं अचानक आलं ते खूप हॉरिबल होतं माझ्यासाठी. आणि त्या दिवशी मी सकाळी 8-8:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते. माझ्याकडे कुठलाही ब्लॉग नव्हता, कारण त्या दिवशी मी मिशो हॉल शूट करायचं ठरवलं होतं आणि दुपारी टाकायचं असं ठरवलं होतं. माझ्याकडे कुठलाही ब्लॉग नव्हता अपलोड करायला. त्या दिवशी मग मी एक अपडेट व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये बसून तो टाकला. त्यानंतरची हॉस्पिटलमधली 2-3 दिवसाची माझी तुम्ही गडबड बघितली. घरी या, सगळं करा, हे सगळं त्यामध्ये होतं. स्टील मी सगळं टाकलं. आणि या सगळ्यामध्ये अभिषेकला सगळ्यात जास्त आनंद झाला की या पूर्ण सिच्युएशनमध्ये मी ब्लॉगिंग बंद नाही केलं. यातून किती सबस्क्रायबर्स वाढत आहेत, किती व्ह्यूज येत आहेत, किंवा मला पाहिजे तसं होतंय की नाही, पाहिजे तशी ग्रोथ होतीये की नाही.
तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच नाहीत केल्या या 100 दिवसांमध्ये. या 100 दिवसांमध्ये फक्त माझं एकच एम होतं की 100 दिवस रोज ब्लॉग्स अपलोड करायचे, आणि ते मी केले. कारण याच्यामध्ये मला असं बिलकुल काही वाटत नव्हतं की भरपूर सारे व्ह्यूज यावे वगैरे, त्यावर माझा फोकसच नव्हता. माझा रोज एक ब्लॉग जातोय ना, चांगला ब्लॉग जातोय ना, हेच माझं एक ते मोटिव्ह होतं. आणि त्यानंतर लास्टचं जे होतं त्यावेळेला मी व्हिएतनाम ट्रिपवरून येत होते, आणि त्यावेळी मी खूप अशी हॅपी होते की चला हे संपत आलं आणि घरी येऊन 1-2 ब्लॉग अपलोड करेन आणि त्यानंतर चॅलेंज जे आहे ते कम्प्लीट होणार. पण अनफॉर्च्युनेटली आजोबा गेले. आजोबा तर पहिल्यापासूनच आजारीच होते, बेडवर होते गेले 2-2.5 वर्ष. पण ते गेल्यामुळं मग ते जे आहे तो गॅप, तुम्हाला ती सगळी स्टोरी माहिती आहे. म्हणजे या पूर्ण 3 महिन्यामध्ये असे मोठे 3 इन्सिडेंट झाले. माझं आजार पण काही एवढं मोठं नव्हतं, स्टील आवाजच गेला. ब्लॉगिंग म्हणजे काय, तुम्ही बोललं पाहिजे, तिथं माझा आवाजच गेला असतो, तिथं मी काहीच करू शकत नव्हते. तर असं सगळं झालं. खूप छान निवांत बसून हा व्हिडिओ ॲक्च्युली शूट करायचा होता, पण नाही होत आहे ते सगळं मॅनेज. खूप गडबडीचं आहे, विरूचा बड्डे असल्यामुळं संध्याकाळी त्याची बड्डे पार्टी आणि ते सगळं, आता मला बाहेर जायचं आहे, त्यामुळे नाही होत आहेत गोष्टी. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी खूप गडबडीत शूट करते. माझ्याकडे हार्डली 5 ते 7 मिनिट आहेत आणि तेवढ्यात मला शूट करायचं आहे. आणि काल मी न सांगता सुट्टी घेतली, काहीच तुम्हाला सांगितलं नाही. याचं कारण पहिल्यांदा सांगते. मी जेव्हा 100 डेज 100 ब्लॉग स्टार्ट केलं होतं चॅलेंज, आणि त्यानंतर मग मिडलमध्ये आल्यानंतर ना एवढं एक्झॉस्टेड फील झालं होतं मला की माझ्याकडून होत नव्हतं घर सांभाळणं आणि मुलांना सांभाळणं, सगळं एकटीने करणं आणि हे ब्लॉग्स डेली अपलोड करणं खूप मला डिफिकल्ट होत होतं. तर त्यावेळी मी असं ठरवलं होतं की जेव्हा पण हे चॅलेंज कम्प्लीट होईल त्यानंतर मी विदाउट एनी गिल्ट 1 दिवसाची सुट्टी घेईन, की कुठलाही मला गिल्ट नसेल. त्या दिवशी मी काही शूट नाही करणार, प्लस मी काही अपलोड नाही करणार. तर असं ठरवलं होतं. तर 100 डेजच्या ह्याच्यामध्ये आजोबा गेल्यामुळे मध्ये काही 15 दिवसाचा गॅप आला होता. पण तो जो गॅप होता तो असा काही गिल्ट फ्री नव्हता. म्हणजे त्यावेळी एक वेगळा स्ट्रेस होता, घरात वातावरण वेगळं होतं, प्लस एक गिल्ट होता कुठंतरी की माझं चॅलेंज जे आहे ते फक्त 2 ब्लॉग्ससाठी राहिलेलं आहे. त्यामुळे ते असं एक शांतपणाची सुट्टी नव्हती, म्हणून मी ती काल घेतली. परवा 100 ब्लॉग्स जे आहेत ते कम्प्लीट झाले आणि मला स्वतःला खूप स्वतःचा अभिमान वाटतोय. कारण जर तुम्ही माझे आधीपासूनचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी किती, म्हणजे ते चॅनल एवढं फास्ट ग्रो झालं होतं ना सुरुवातीलाच. आणि त्याला असं खूप काही वेगळं मला करायची गरज पडली नव्हती. खूप फास्ट ग्रो झालं होतं. म्हणजे मी ब्लॉग्स टाकत गेले सुरुवातीला आणि चॅनल ग्रो होत गेलं. 2-2.5 महिन्यामध्ये ते मॉनिटाईज झालं. छान सगळं चालू होतं. पण नंतर मग माझं मूडवर सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी ब्लॉग टाकायचे, त्यानंतर मग मी एक 4-5 दिवस कंटिन्युअस टाकले की मी महिने गायब असायचे. तुम्ही विचारत राहायचा, मी प्रत्येकाला सांगत राहायचे, पण ब्लॉग अपलोड करणं काही व्हायचं नाही. प्रमोशन्स येत होते, एवढे सारे प्रॉडक्ट्स मी प्रमोट करत होते. त्यामध्ये सुद्धा थांब विरू जरा. तर प्रमोशन्स येत होते, प्रॉडक्ट मी प्रमोट करत होते. त्यावेळेला तर अक्षरशः अशी एक कंडिशन आली होती की मी फक्त जे कोलॅबोरेशनवाले जे व्हिडिओज आहेत तेच फक्त अपलोड करायचे. त्यामुळे आत्ता 100 दिवस सलग ब्लॉग्स टाकणं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती. आणि ते अचीव केल्यानंतरचं जे समाधान आहे ते मला मिळालं. आणि त्यामुळे काल कुठलंही मी काही शूट केलं नाही. गिल्ट फ्री अक्षरशः मी काल राहिले पूर्ण 1 दिवस. कारण आधी कसं व्हायचं, 100 डेजमध्ये जरी मी एखाद्या दिवशी घेतली सुट्टी, म्हणजे ब्लॉग शूट करायला, अपलोड तर मी कंटिन्युअस केले, पण शूट करायला सुट्टी घेतली तर मग त्या दिवशी ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर ब्लॉग शूट करायचे आणि तो ब्लॉग एडिट करायचे आणि दुपारी टाकायचे आणि परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग, म्हणजे असा हेक्टिक दिवस जायचा तो 1 दिवस सुट्टी घेतली तर. पण काल मी असं ठरवलं होतं काही शूट नाही करायचं, काय नाही, आणि हा जो आत्ता व्हिडिओ शूट करते तो आज सकाळी करायचा आणि टाकायचा. तरी मला हे हेक्टिकच झालं, कारण आज आहे विरूचा बड्डे आणि एवढं सगळं गडबड आहे. आता मला लगेच, आत्ता मी जस्ट बाहेरून जाऊन आले, केंद्रात घेऊन गेले होते त्याला, आणि एवढ्या उन्हात जावं लागलं आम्हाला, कारण आता आम्हाला जायचं आहे बाहेर जाऊ आम्ही. त्यामुळे मला आत्ताच जायचं होतं. परत पूर्ण दिवस गडबड राहणार आहे. ते सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेनच. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते सगळं बघालच. तर 100 डेजमध्ये इतके सारे अडचणी आल्या. सुरुवात झाली ती पहिल्या 15-16 ब्लॉगपासून. 15-16 ब्लॉग छान गेले. त्यानंतर माझा घसा मी आजारी पडले. नॉर्मल आजारी होते, सर्दी होती, थोडा ताप होता, तरी पण मी मॅनेज करत होते की चला ब्लॉग टाकूया. आणि त्यानंतर खरी मजा झाली की माझा पूर्ण आवाजच गेला.
अजिबात म्हणजे मला बोलता येत नव्हतं. ते पण ब्लॉग्स तुम्ही बघितले आहेत. तुम्ही मला सांगत होता की हेल्थ फर्स्ट आणि नको करू, 2 दिवसाचा आराम घे. स्टील मला घ्यायचं नव्हतं आराम वगैरे, काही मला गॅप नव्हता घ्यायचा. तर ते मॅनेज केलं. त्यानंतर मला वाटतं थोड्या दिवसांनी छोट्या मोठ्या गोष्टी होत राहिल्यात, आता मला आठवत नाहीत. त्यानंतर अभिषेकचं आजारपण, ते पण अचानक आलं. असं नाही की बाबा माहिती होतं, प्री प्लॅन होतं ऑपरेशन होणार आहे वगैरे. ऑपरेशन तर प्री प्लॅन होतं, पण जे आजारपण त्याचं अचानक आलं ते खूप हॉरिबल होतं माझ्यासाठी. आणि त्या दिवशी मी सकाळी 8-8:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते. माझ्याकडे कुठलाही व्लॉग नव्हता, कारण त्या दिवशी मी मिशो हॉल शूट करायचं ठरवलं होतं आणि दुपारी टाकायचं असं ठरवलं होतं. माझ्याकडे कुठलाही व्लॉग नव्हता अपलोड करायला. त्या दिवशी मग मी एक अपडेट व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये बसून तो टाकला. त्यानंतरची हॉस्पिटलमधली 2-3 दिवसाची माझी तुम्ही गडबड बघितली. घरी या, सगळं करा, हे सगळं त्यामध्ये होतं. स्टील मी सगळं टाकलं. आणि या सगळ्यामध्ये अभिषेकला सगळ्यात जास्त आनंद झाला की या पूर्ण सिच्युएशनमध्ये मी ब्लॉगिंग बंद नाही केलं. यातून किती सबस्क्रायबर्स वाढत आहेत, किती व्ह्यूज येत आहेत, किंवा मला पाहिजे तसं होतंय की नाही, पाहिजे तशी ग्रोथ होतीये की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच नाहीत केल्या या 100 दिवसांमध्ये. या 100 दिवसांमध्ये फक्त माझं एकच एम होतं की 100 दिवस रोज ब्लॉग्स अपलोड करायचे, आणि ते मी केले. कारण याच्यामध्ये मला असं बिलकुल काही वाटत नव्हतं की भरपूर सारे व्ह्यूज यावे वगैरे, त्यावर माझा फोकसच नव्हता. माझा रोज एक ब्लॉग जातोय ना, चांगला ब्लॉग जातोय ना, हेच माझं एक ते मोटिव्ह होतं. आणि त्यानंतर लास्टचं जे होतं त्यावेळेला मी व्हिएतनाम ट्रिपवरून येत होते, आणि त्यावेळी मी खूप अशी हॅपी होते की चला हे संपत आलं आणि घरी येऊन 1-2 ब्लॉग अपलोड करेन आणि त्यानंतर चॅलेंज आहे ते कम्प्लीट होणार. पण अनफॉर्च्युनेटली आजोबा गेले. आजोबा तर पहिल्यापासूनच आजारीच होते, बेडवर होते गेले 2-2.5 वर्ष. पण ते गेल्यामुळं मग ते जे आहे तो गॅप, तुम्हाला ती सगळी स्टोरी माहिती आहे. म्हणजे या पूर्ण 3 महिन्यामध्ये असे मोठे 3 इन्सिडेंट झाले. माझं आजारपण काही एवढं मोठं नव्हतं. स्टील आवाजच गेला. ब्लॉगिंग म्हणजे काय, तुम्ही बोललं पाहिजे, तिथं माझा आवाजच गेला असतो, तिथं मी काहीच करू शकत नव्हते. तर असं सगळं झालं. खूप छान निवांत बसून हा व्हिडिओ ॲक्च्युली शूट करायचा होता, पण नाही होत आहे ते सगळं मॅनेज. खूप गडबडीचं आहे. विरूचा बड्डे असल्यामुळं संध्याकाळी त्याची बड्डे पार्टी आणि ते सगळं, आता मला बाहेर जायचं आहे, त्यामुळे नाही होत आहेत गोष्टी. ओके, तर या लोकांना यायचं होतं आतमध्ये, आणि आज बड्डे आहे त्यामुळं मग थम्सअप वगैरे सगळं ठीक आहे. एरवी मी थम्सअप देताना पाण्यामध्ये मिक्स करून देते, पण आज बड्डे आहे आणि दीदीला पण त्यामुळे चान्स लागलेला आहे. तर विरू, तुला सगळे आज हॅपी बड्डे विश करतील कमेंट बॉक्समध्ये. सगळ्यांना थँक्यू बोल. थँक्यू. वेलकम. तू त्यांच्याकडून वेलकम. ओके, तर असं सगळं होतं. छान जर्नी होती. आणि मला असं वाटतं ना, म्हणजे सुरुवातच्या मानानं चांगले व्ह्यूज येतात. 1-2-3 महिन्यातच. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मैथिली ब्लॉग्सला कसं होतं, मैथिली ब्लॉग्सला मी खूप शेअर केलं होतं सगळीकडे चॅनल, खूप सगळ्यांना सांगितलं होतं, आणि ती माझी चूक होती हे मला नंतर कळलं. त्यामुळे हे मी कुठेही शेअर वगैरे केलं नाही. पहिले 1-2 शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होते, मिनी ब्लॉग्स टाकत होते इंस्टाग्रामला. तिथं मी फक्त 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की यूट्यूबला जाऊन बघा, बस. त्यानंतर मी कुठेही शेअर केलेलं मला असं आठवत नाही. त्यामुळे जे आलेत, ग्रोथ लेट आहे, आय नो, मैथिली ब्लॉग्सच्या मानाने. कारण मैथिली ब्लॉगचा 2.5 महिन्यामध्ये मॉनिटाईज झाला होता. तर याचे तर 4000 आवर्स वॉच टाईम कम्प्लीट होऊन जवळजवळ महिना होऊन गेला. महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलं असेल माझ्या मते. सबस्क्रायबरच थोडेसे होत आहेत, पण ठीक आहे, त्या मानाने ग्रोथ चांगली आहे. कारण मी जे लोक येत आहेत ते आवडीने येतात, मी कोणाला जबरदस्ती आणत नाहीये. कितीतरी दिवस मम्मीला पण माहित नव्हतं मी ब्लॉग टाकते ते. तर असं होतं. इथून पुढचे ब्लॉग जे आहेत ते टाकणारच आहे मी असं काही गॅप वगैरे घेणार नाहीये. कंटिन्युअस म्हणजे असं पण नाही की बाबा मी आजारी पडले आणि मी गॅप घेते, असं माझ्या डोक्यामध्ये 1% पण थॉट नाहीये. मी त्याच हिशोबाने करणार आहे ज्या हिशोबाने 100 डेज मी कम्प्लीट केलं. कारण आता मला ती सवय झाली आहे. ब्लॉग शूट नाही केलं, अपलोड नाही केला तर मलाच काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. आणखी एक गोष्ट माझ्यासोबत मी एक्सपेरिमेंट करतेय, पण ती मला आत्ताच तुमच्यासोबत शेअर नाही करायची आहे. एक माझं एक गोल डिसाईड केलंय, ते झालं की मी तुम्हाला सांगेन सगळं, आणि त्यानंतर मग तुम्हाला कळतील त्या पण गोष्टी. तर ते हळूहळू मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, हा ब्लॉग जो आहे असाच्या असा मी टाकणार आहे. फक्त मी उठले आणि गेले आले ते तेवढं एडिट करून टाकणार आहे. तर येस, हा होता आजचा ब्लॉग, नाही सॉरी व्हिडिओ.
हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळे मला सपोर्ट करत राहिला. कमेंट बॉक्समधून असू दे, इंस्टाग्रामला असू दे, जो लोक मला व्हॉट्सअपला माझ्याशी कनेक्टेड आहेत तिथून असू दे, तुम्ही मला कंटिन्युअस सपोर्ट करत राहिला, मला मोटिवेट करत राहिलात की कर कर कर, छान करते असं तसं वगैरे. आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, अकिरा युद्धवीरमुळे शक्य झालं की त्यांनी पण छान मला सपोर्ट केला. कधी असं त्रास नाही दिला, एडिटिंगला बसली आहे वगैरे तर दंगा करू नका, तर शांत बसणार. आत्ता पण मी त्यांना सांगितलं दंगा करू नका, तर शांत, हा याचं काय चाललंय, शांत बसलं. तर येस, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटते उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, युद्धवीरच्या बर्थडे ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. Bye bye. Bye bye. Bye bye.